मिळत आहेत. 5 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा. आरके इलेक्ट्रॉनिक्स वालीव चे प्रदीप यावेळेला आपण पाहतोय. विनोद प्रजापती. तर ऑन साइडला आपण पाहतोय षडंपूलचा फटका या ठिकाणी एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघाले दोन्ही फलंदाज आणि क्रीज मध्ये सुरक्षितरित्या इझिली डन 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 7 धावा 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला आणि 7 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो एकंदरीत पाहू शकाल रेहान सुपर किंग्स बहाडोले हा संघ नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजी या ठिकाणी येते आणि चेतन पाटील याच्यावर परिपूर्ण मदार असेल. रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे मात्र या ठिकाणी दाखवेल का पाहायचं आहे. मॅन ऑफ द मॅच दीपेश कुडू या ठिकाणी उपस्थित झालाय. आपण मॅन ऑफ द मॅच कडे वळणार आहोत. 1 मिनिट मॅच थांबवायची जरा. एक मिनिट कृपया करून 12वा खेळाडू 13वा खेळाडू असा पाठवा की ज्याला त्याची नावं माहिती आहेत. कारण पॅकरने मात्र ओनरने ही जिम्मेदारी घ्यायची आहे. लक्षात घ्यायचं आहे कारण आपण एक चांगली स्पर्धा खेळतायत आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा कारण एकदा अपडेट झालं तर ते पुन्हा एकदा मात्र तेच अपडेट राहतील. लक्षात घ्यायचं आहे कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही त्यासाठी मी विनंती करा. हिरेन पाटील आपले आलेले आहेत. कृपेश संदेश मात्र यावेळेला आपण पाहू शकाल उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना. चला स्टार्ट ऑफ द मॅच. धावांची गती स्कोरबोर्डवर जर आपण पाहिले तर धावसंख्या 7 रन ऑन द बोर्ड लागले जात आहे. चेंडू जर आपण पाहिले तर 4 फेकले गेलेत. ऑफ साइडला सुरेख कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन दी अप खेळला गेला. ऑन दी राईज मॅग्निफिसंट शॉट. टेरिफिक टायमिंग. आदरणीय सन्माननीय अशोकजी पाटील साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आर्थिक सहाय्य मंडळाला अग्रे प्रीमियर लीगला या ठिकाणी आलेला आहे. बहाडोलीवरून खास करून अमूल्य वेळ देत आहेत. 550 रुपये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आर्थिक सहाय्य मंडळाला खूप खूप मोलाचं आहे. अशोकजी पाटील धन्यवाद. ऑफ साइडला एक करारा प्रहार पाहायला मिळाला. कमी हाईटच्या खेळाडूंकडे ती गुणवत्ता असते. त्यांच्या हाईटकडे जाऊ नका. त्या खेळाडूंकडे एवढी गुणवत्ता मात्र ठासून बसलेली असते की अप्रतिम. आपण त्याचं सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळाला. जसं सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर तसे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर पार्थिव पटेल असेल केदार जाधव असतील मुशफिकर रहीम याला सुद्धा आपण पाहिलं असेल. यावेळेला थोडासा अडथळा निर्माण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा. चेंडू फेकून झालेत 5. पुन्हा एकदा गोलंदाज राईट मोर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने. यावेळेला बॅटची एज असिस्ट टेकन. फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू द पॅव्हिलियन. संदेश यावेळेला मोहात गेला. एक मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. बॅटची एज लागून मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पहिला गडी बाद. 11 धावसंख्येवर बाद होतोय. 11 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर इनकम्प्लीट. कल्पेश किनी यांच्याकडून सुद्धा चामुंडा वॉरियर्स धुकटन या संघाला मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. 70 स्पोर्ट्स चे ओनर आहेत जे आपण पाहतो प्रोप्रायटर पाहायला मिळतात. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर साहिल पाटील आम्हाला दर्शवतात की 11 धावा या फलकावर लगावल्या गेल्यात. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सातत्यपूर्ण पाहायला मिळतंय. व्यासपीठावर गौरवजी किनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं व्यक्तिमत्व चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख भामटपाड्याचे तसेच अशोकजी पाटील पाहायला मिळतात. बहाडोली प्रकाशजी पाटील शिवनसई सदानंद किनी
या ठिकाणी उपस्थित आहेत विशालजी पाटील, निलेशजी कुडू, नितीनजी पाटील, शशिकांत पाटील, देवानंद वजेसाहेब, संजयजी गरत, दीपेश कुडू, त्यानंतर विनोद प्रजापती, आर के इलेक्ट्रॉनिक्स वालीव चे प्रोप्रायटर स्वप्नील डॉन, तुषार केनी, प्रफुल्ल पाटील, धनंजय पाटील, सुधीर वजे, तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 11 धावा डबल फिगर मध्ये ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र ऑन साइडला चेतन पाटील सोडणार नाही अशा चेंडूला. जबरदस्त बिग हिट, मॅसिव्ह हिट, यूज 6, 6 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा, 17 रन. सुपर टायमिंग. यावेळेला चेतन पाटील यासाठीच ओळखला जातो ज्याच्याकडे मात्र पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये. एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्ड वर लागली जाते तर एकंदरीत 17 धावा. तर धावसंख्या 17, 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला पहिला चेंडूचा टप्पा मात्र या ठिकाणी अचूक नव्हता, म्हणून मी सकाळीच उल्लेख केला होता की 75% असे गोलंदाज असतात की षटकार आल्यानंतर वाईट त्यांच्याकडून जरूर येतो, ती लेंथला विसरतात आणि त्याच पद्धतीने मात्र सागरकडून नो डाऊट एक चांगल्या प्रकारचा खेळाडू आहे, परंतु इथे लेंथला विसरलाय. सतीश कुरूप यांच्याकडून वाईटचा इशारा येतोय. लेग स्क्वेअरचे पंच संजयजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला एक मॅसिव्ह हिट, हाय अँड हँडसम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावांकरता आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. चेतन पाटील मॅग्निफिसंट बॅटिंग. ग्राउंडची जर आपण विचार जर केला तर जरूर थोडंसं छोटं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते, परंतु ज्या पद्धतीने मात्र टेनिस चेंडू आहे, टेनिस चेंडू मात्र कनेक्ट झाले तर जरूर आउट ऑफ द पार्क जातीलच आणि त्या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतंय. दीपेश कुडू या ठिकाणी उपस्थित आहेत. गौरवकीने आपण ती ट्रॉफी द्यायची आहे आणि तसंच कॅप देऊन आपण सन्मानित करायचे. पहिलं अर्धशतक दीपेश कुडू याच्या नावावर अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं. साई निधे एंटरप्राइजेस खानिवडे, दीपकजी गरत पोशा यांच्याकडून मात्र ही ट्रॉफी प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये आणि नरेंद्र महाराज संस्थान यांच्याकडून कॅप. पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक 3 षटकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 रन. सुपर बॅटिंग. सागरकडून मात्र यावेळेला थोडीशी हतबल, हताश, नाराज, निराश होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दीपेश कुडू आपण समोर यायचंय. दीपेश कुडू मुख्य मंचावर विशालजी पाटील यांचं स्वागत षटकाराने केलं जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 30. दीपेश कुडू समोर या. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 30 रन. यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर परत पुन्हा एक मात्र आपण पाहतो लेंथला विसरले सागरकडू परिपूर्ण मात्र यावेळेला हतबल झाले. थोडंसं कॉन्फिडन्स लेवल खचलाय, परंतु क्रिकेटमध्ये कॉन्सन्ट्रेशन ठेवणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि परिवर्तन ही काळाची गरज आहे. मित्रांनो, तुमच्यामध्ये परिवर्तन करण्याची ती मात्र जरूर भूमिका असणं खूप गरजेची गोष्ट आहे. 31 रन 31 धावा. यावेळेला ऑन साइडला आपण पाहू शकाल चेंडूला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या वरून फेकून दिलं तर 4 चेंडूवर 4 षटकार. आज एक विक्रमाला गवसणी घालेल का पाहायचं आहे. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावणारे आता टेनिस क्रिकेटच्या या पूर्ण जगभरामध्ये आपण पाहिलं तर भारतामध्ये खूप काही खेळाडूंनी मात्र ठसा उमटवलाय आणि या ग्रामीण दुर्गम भागामध्ये अग्री प्रीमियर लीगच्या या मैदानात पुन्हा एकदा चेतन पाटील मात्र ठसा उमटवेल का पाहायचं आहे. कारण गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल भावेश पाटील याच्या बॅटमधून 6 चेंडूवर 6 षटकार आला होता आणि चेतन पाटील याच्या गोलंदाजीवर 4 चेंडूवर 4 षटकार. नवसईचा आक्रमक फलंदाज झुंजार केळी भावेश पाटील याच्या बॅटमधून 4 षटकार आणि तुषार घरत आला आणि तुषार घरतने 2 चेंडूवर 2
त्याच्या गोलंदाजीवर षटकार पाहायला मिळाले. एकंदरीत कन्झिक्युटिव्ह 6 षटकार मारण्याचा पराक्रम 2 वेळा केलाय. तर भावेश पाटील एका साईडला, प्रभाकरजी पाटील यांची स्पर्धा आई कोस्माई एंटरप्राइजेस खार्डीच्या मैदानात, ते 6 षटकार अजून सुद्धा डोळ्यासमोर आहेत. यावर करण्याचा प्रयत्न, 5 चेंडूवर 5 षटकार आणि अजून एक जर आला तर जरूर या वेळेला एक विक्रम प्रस्थापित होईल या अग्री प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये. पाहायचं आहे विक्रमाला गवसणी घालेल का. 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी विशालजी पाटील यांच्याकडून आलेला आहे. अजून एक षटकार आला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तर अजून एक षटकार आला तर 6 चेंडूवर 6 षटकार येतील का पाहायचं आहे. दिवाकर पाटील साहेब यांच्याकडून एक षटकार आला तर 1000 रुपयाचं पारितोषिक. शॉर्ट सिली मिड ऑफ यावेळेला घेतला जातोय. डॉन यांच्याकडून सुद्धा 300 रुपयांचं पारितोषिक जर षटकार आला तर एकंदरीत 1600 रुपयांची कमाई आहे. जरूर मात्र चेतन पाटील थोडस शॉटला चेंडू मात्र यावेळेला शॉटला तो क्षेत्ररक्षक ठेवला गेला होता, परंतु पुन्हा एकदा मात्र जर आपण पाहिलं तर पंचांचं यावेळेला आपण पाहतोय की सजय या ठिकाणी सूचित करतायत की आपण यस गाठ घेऊ शकता. तर पाहायचं कोणत्या पद्धतीने मात्र या ठिकाणी खेळी होईल. चेतन पाटील स्टँड अँड डिलिव्हर शॉट खेळतोय आतापर्यंत, चांगल्या प्रकारची अंडरस्टँडिंग फलंदाजी, रिस्पॉन्सिबिलिटी जाणतोय. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल मित्रांनो, ते तर जबाबदारी, आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू मात्र थकत नसतो. सागर कोडू पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू आणि फळीचा संपर्क झालेला नाहीये. पुन्हा एकदा मात्र आज या वेळेला विक्रमाची गवसणी या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल का. आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 33 धावा मोजतोय तो सागर कोडू. थोडासा अदबल होतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर 44 रन. यावेळेला 6 चेंडूवर 6 जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या खेळाडूसाठी. अप्रतिम स्टँड अँड डिलिव्हर शॉट आणि आजचा दिवस एक सोनेरी सुवर्ण हस्ताक्षरामध्ये चेतन पाटील याच्यासाठी तो लिहून ठेवेल की 13 जानेवारी 2020 मध्ये 6 चेंडूवर 6 षटकारांची मात्र यावेळेला विक्रम आणि 50 धावा या फलकावर 2 षटकांमध्ये तब्बल पाहायला मिळतात. चामुंडा एका साईडला संघ पाहायला मिळतो रिहान सुपर किंग्स बहाडोली. व्हॉट अ बॅटिंग. 300 रुपयांचा पारितोषिक विशालजी पाटील यांच्याकडून आपण पाहतोय. तर तदनंतर आपण पाहिलं तर स्वप्नील डॉन यांच्याकडून 300 रुपये, दिवाकर पाटील यांच्याकडून पाहायला मिळत आहेत 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. जयदीप कासार जय महाराष्ट्र भाताणे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्याकडून या 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले त्याबद्दल 1000 रुपयाचं पारितोषिक. विशाल भोईर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. अविनाश सुतार मॅचचा आनंद घेत आहेत. सुधाकर मडके या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. जयदीप कासार यांचं सुद्धा. दिवाकर पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. सुनील किनी 500 रुपये आणि प्रमोद किनी 500 रुपये अशा प्रकारचं मात्र बक्षिसांची खैरात होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जवळजवळ 3600 रुपयांची कमाई या ठिकाणी चेतन पाटील यांनी केलेली आहे. हीच खासियत आहे या स्पर्धेची की बक्षिसांची उधळण जरूर होत असते जेव्हा तुमचं टॅलेंट. पन्नास धावा आतापर्यंत चेतन यांच्या धावसंख्या जर आपण पाहिला तर जवळजवळ 41 रन 41 धावा. हिरेन पाटील पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला फक्त सिंगलच्या साहाय्याने चांगली डाईव्ह खेचले गेले होते. त्या ठिकाणी आपण पाहतो हिरेन पाटील ज्याच्याकडे लेदरचा क्लास आहे अप्रतिम. आपण पाहतो 51 धावा या फलकावर पाहायला मिळतात. धन्यवाद जयदीपजी कासर साहेब, आपला बक्षीस आमच्यापर्यंत पोहोचले त्याबद्दल धन्यवाद. या मॅचचा आनंद घेत आहेत ते सर्व प्रेक्षक वर्ग या विभागातील आपल्याला पाहायला मिळतात. शिरसाड असेल, मांडवी असेल, त्यानंतर आपण पाहतो चांदीप असेल, शिवनसई असेल, उसगाव असेल, मेडेपाडा असेल, शिरवली असेल, आडणे भाताणे, तदनंतर जर आपण पाहिलं तर नवसई, जांभूळपाडा अशा पद्धतीने आपण पाहतोय. थळ्याचा पाडा या ठिकाणाहून सुद्धा भालिवली, खराडतारा, खानिवडे तसेच भामटपाडा आपण पाहतोय. हे सेंटर आपल्याला पाहायला मिळतंय. या प्रकारचा प्रयत्न घुटना टेक तमाशा दे एक मॅग्निफिसंट शॉट येईल का पाहायचं आहे. शेवटच्या मोमेंटला या वेळेला चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड सुचित पाटील
या ठिकाणी आपण पाहतोय झेल टिपतोय, चांगल्या प्रकारचे प्रयत्न केले होते, पाहायचं आहे प्रेक्षकांचे प्रतिसाद येतोय की या वेळेला रोहित यांनी मात्र चांगल्या प्रकारचं कमालीचं प्रदर्शन केलं होतं, नितीन पाटील यांचे सुपुत्र. परंतु काय जमेल, काय होईल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, काय डिसिजन येईल पंचांकडून. प्रेक्षक वर्ग काय असेल. काही प्रेक्षक वर्ग तिथून सांगतात, परंतु एस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होत असताना कॉपरेट करा कृपया करून. एस इज गॉन या ठिकाणी फलंदाज बाद होत आहे. चेतन पाटील या ठिकाणी स्पिरिट स्पोर्ट्समॅनशिप मात्र दाखवतील का पाहायचं आहे. चला, पंचांशी कोणत्याही प्रकारचं आर्ग्युमेंट करू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल, त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. चला, पंचांनी बाद घोषित केलंय तर आपण यस बाद घोषित केलंय तर आपण मात्र पॅव्हेलियनचा रस्ता धरायचा आहे प्लीज. चला, मॅच स्टार्ट करायची आहे, कारण ही चौथी मॅच आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. अजून 5 सामने खेळायचे आहेत. यस, पंच काय निर्णय आहे हे मात्र दर्शवत आहेत. रोहित भाऊ बोलतो का थर्ड अंपायर. यस, पंचांचा निर्णय काय असेल. चला, घाई करायचे जरा प्लीज, डोंट वेस्ट द टाइम. यस, पंचांचा निर्णय मात्र पंच सुद्धा या ठिकाणी थोडेसे कन्फ्युज झालेले आहेत. रोहित किनी त्या ठिकाणी होते, गौरव किनी आपण पाहतो, दीपेश कडू. Don't say there's nothing for me on the road. You said you'd come back for me someday. Said you'd never see another way. I can feel the fire in your eyes. We could run away. Don't say there's nothing for me on the road. You said you'd come back for me someday. Said you'd never see another way. I can feel the fire in your eyes. We could run away. Don't say there's nothing for me on the road. You said you'd come back for me someday. Said you'd never see another way. I can feel the fire in your eyes. We could run away.
said you'd come back for me someday. Said you'd never see another way. I can feel the fire in your eyes. We could run away. Baby, like you've never heard it, no. There's nothing for me. तर फलंदाज नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत साहिल पाटील दर्शवतात की 51 धावा. तिसरं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला ऑन साइडला सुरेख पद्धतीने तंत्रशुद्ध फटका क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मॅग्निफिसंट शॉट, ब्युटिफुली टायमिंग. अप्रतिम सुरेख टप्पा पडल्यानंतर चेंडू गॅदर केला जातो. या ठिकाणी कृपेश पाटील अर्थातच गोट्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 57 धावा तब्बल फलकावर. चेतन पाटील नावाचं वादळ घोंगावलं ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली जाते. चांगल्या प्रकारचा हा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 58 धावा. एका साइडला प्रवीण पाटील ज्याने अर्धशतक झळकावलं. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मनसे चषक स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरेच्या मैदानात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 58 धावा 58. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते. एक धाव अर्जित केली जाईल. रोहित पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एकच धावेवर समाधान व्यक्त करावं लागेल आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 59 धावा 59. चेंडू जर आपण पाहिले तर 3 षटकांचा एकंदरीत खेळ झालाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 59 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम दर्जाची ही क्वालिटी मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. तर 3 षटकांचा खेळ झाला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 59. 59 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर असेल. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा येतोय आशिष वजय. गुड्डू या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. ऑफ साइडला जर आपण पाहिलं तर धावसंख्या सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातो चेंडूला. एक धाव येत असताना या ठिकाणी या अग्र प्रीमियर लीग 2020 पर्व तिसऱ्यामध्ये आर्थिक सहाय्य लाभलेला आहे महेश वसंत कोडू नवसई यांच्याकडून 1000 रुपये या ठिकाणी आर्थिक सहाय्य आलंय. मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतात. सिंगलच्या सहाय्याने धावांची गती जर आपण पाहिली तर 60 धावा या फलकावर पाहायला मिळतं. 60 रन. ऑन साइडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा दिली जाते. अप्रतिम सुचित पाटील अप्रतिम चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे परंतु स्क्वेअर फेकी झाली
आणि तत्पूर्वी 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. रिहान सुपर किंग्स बहाडोली हा संघ जाऊन पोहोचतोय 62 रन. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 62 धावा या फलकावर. यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर शॉट आमच्या प्रमुख मान्यवरांच्या स्वागतासाठी हा चेंडू विशाल पाटील यांच्या अभिवादनासाठी हा चेंडू निघून जातोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली जाते 68 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला आपण पाहतो पुलचा फटका प्रवीण पाटील यासाठीच ओळखला जातो. ज्या पद्धतीने मात्र जबरदस्त फटकेबाजी करणारा खेळाडू आपण पाहतोय. 74 धावा. कालच त्याला मात्र बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवडलं गेलं. यानंतर होणारा सामना वेद 11 टेंबोडे वर्सेस शिवतेज फायटर्स पारगाव. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. धावसंख्या 74 धावा तब्बल. क्या बात आहे प्रवीण पाटील. मॅग्निफिसंट बॅटिंग. उलटा चेंडू पुन्हा एकदा मात्र बॅक टू बॅक 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. नाईस बॅटिंग. धावसंख्या तब्बल 80 धावा. 80 रन ऑन दी बोर्ड लागला जात आहे. ज्या पद्धतीने मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 28 धावांची खेळी करतोय. धावसंख्या 80 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष वजय थोडस मार खातो. यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं फुलटॉस चेंडूला मात्र जैसी गेंद वैसी नसीहत आणि त्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी फलंदाजी केली जाते. राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा आशिष वजय उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेला पहिला ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातोय. चेंडू मात्र स्लिप पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. रिहान सुपर किंग्स बहाडोली स्टँडला मात्र या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी 4 धावा येत आहेत आणि 4 धावेसहित 84 धावा 4 षटकांच्या समाप्ती अखेर हायेस्ट टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय आणि स्वतः जाऊन पोहोचतोय 32 धावांवर आतापर्यंत खेळ साकारतोय तो प्रवीण पाटील. आज चांगल्या प्रकारचं क्रिकेट सातत्याने मात्र रिदम पकडतोय. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि तुमच्याकडे वेळ खूप महत्त्वाची असते. चला नो मीटिंग नो टाइम. दुसरा कॉल असेल वेद 11 टेंबोडे आणि शिवतेज फायटर्स पारगाव दोन्ही संघाचे कर्णधार यायचे आदरणीय सन्माननीय समाजसेवक निलेश मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. चांदीपूरहून खास करून आले ज्यांचा समाजसेवक चषक यंदाच्या वर्षात 2019 मध्ये झाला. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे. वेलकम निलेश मडवी. आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत. रात्री अपरात्री रुग्णांना मात्र सेवा पुरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा सातत्याने पाहायला मिळतो. असे समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख चांदीप गावातून निलेश मडवी या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद. मॅचचा आनंद घेत आहेत परेश पाटील, राहुल किनी, अविनाश किनी मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. त्यांची स्पर्धा येते 22, 23, 24, 25, 26 अशी स्पर्धा संघाला मात्र प्राधान्य दिलं जाईल 12 संघांना आणि 5 आता सांगतो त्यांना दादा इकडे टेबल भेटेल काय? हॅलो हो हो
हो चालेल. सौरभ पाटील, रुपेश मडवी यांचे मंडप डेकोरेटर्स म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. सातत्याने खार्डीच्या मैदानात सुद्धा त्यांनी खूप छान पद्धतीने सजवलं गेलं. टेंबिवलीवरून खास करून आणि क्रिकेटवरचं अफाट प्रेम त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि प्रमोद मडवी त्यांचे बंधू सिंगर आहेत, गायक, भिवंडी तालुक्यात नावाजलेले सुप्रसिद्ध असे गायक आपण पाहतो. धावांची गती स्कोरबोर्डवर 84 धावा. यावेळेला जर आपण पाहिलं धनेश चौधरी अप्रतिम चांगल्या प्रकारचा हा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झालेला नाहीये. बेल्स मात्र या वेळेला उडली जाते आणि फलंदाज बाद होतोय. धावांची गती स्कोरबोर्डवर धनेश चौधरी. बॅक टू द पॅव्हिलियन. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 84 धावा. प्रवीण पाटील एका एंडने आपण पाहतोय तर नवीन येणारा फलंदाज मिस्टर अक्षय पाटील. फ्रायटम ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सौरभ. पंचांकडे दाद जरूर मागितली परंतु कृपेश पाटील एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत. जर तुम्हाला आपल्या मात्र कृपेश पाटील दर्शवतात की अगोदरच नक्कीच समजलं असेल, नो डाऊट अबाउट इट. कारण तुम्हाला जर चांगला एक यष्टीरक्षक बनायचं असेल तर तुम्ही मेन पंचांकडे अपील करा. मेन पंच संजय पाटील आहे ते तुम्हाला जरूर जर बॅटने जर खेळला गेला असेल, बॅटची स्निक असेल तर तुम्हाला जरूर ते त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज मिळेल यात काही शंका नाही आहे. कारण कित्येक यष्टीरक्षक पाहिलेले आहे. जेव्हा आपण इंटरनॅशनल मॅच पाहतो तेव्हा टी व्ही समोर आपण पाहतो. फक्त मॅच पाहू नका. जर आपल्याला ॲज अ विकेट किपर आहेत या नात्याने तुम्ही त्या विकेट किपरकडे पहा की अपील कोणत्या पंचांकडे केली जाते. सतीश ग्रुप सर काहीच करू शकणार नाहीत आणि त्यासाठी त्यांनी मात्र डायरेक्ट संजय पाटील यांनी सांगितलं. यावेळेला आपण पाहतोय की ॲडव्हान्टेज दिला आणि नंतर मात्र संजय पाटील यांच्याकडे पाहिलं तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 84. हॅट्रिकवर पोहोचतोय. अप्रतिम डिफेन्स अप्रतिम पाहायला मिळतो. एकदा वर्जित केली जाते. सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत रोखण्यात यश मिळवलंय. गुड फिल्डिंग. तत्पूर्वी 3 धावा या ठिकाणी भूषण मात्र पुढे आला होता. 3 धावा येत आहेत आणि तिहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर 87 धावा. 32 धावांची एक जिगरबाज खेळी मात्र पाहायला मिळते. ती प्रवीण पाटील याच्या बॅटमधून चांगल्या प्रकारचं कालच्या दिवसामध्ये त्याला मनसे चषक साखरेच्या मैदानात बेस्ट बॅट्समन म्हणून सन्मानित केलं. 112 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. त्या रेसमध्ये जर आपण पाहिलं तर रुपेश पाटील म्हणून होता. खार्डी संघाचा क्लास फलंदाजी केली होती परंतु त्यांचा संघ पराभूतच्या छायेत गेला. यावेळेला ऑन साईडला चेंडू मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये झेल सुटतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरी आणि धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 89 धावा. दिलीपजी पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. खानिवडे सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निखिल पाटील टेंभोडेवरून खास करून मॅचचा आनंद घेत आहेत आजच्या दिवसामध्ये. जतीन किनी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेला आपण पाहतोय चेंडूचा मात्र यावेळेला जरूर खरपूस समाचार घेतला. आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते फलकावरती 95 धावा. 11 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान देत असताना प्रवीण पाटील क्या बात आहे. 10 चेंडूमध्ये 41 धावांचं योगदान दिलं. 410च्या स्ट्राईक रेटने खेळला गेला. परंतु नाण्याची एक बाजू पडताळून चालणार नाहीये मित्रांनो. कारण 104 धावा पारगाव संघाने केल्या होत्या आणि फक्त अवघ्या 5 धावेने सचिन किनी यांचा संघ पराभूत झाला. MNS ट्रॉफीमध्ये 107 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत यंदाच्या वर्षामध्ये. मी पाहिलंय 2019 मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग ऐतिहासिक मैदान ते नवलीचं पवनसूत नवलीचे मैदानात 107 धावा सुद्धा चेस झालेल्या आहेत. 117 धावा चेस झालेल्या आहेत. तर खूप चांगल्या प्रकारचं मात्र क्रिकेट पाहायला मिळालं.
राहुल आयरे आणि दीपराज जाधव यांच्या बॅटमधून ते अर्धशतक. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग करतोय. ऑन साईडला आपण पाहतो 101 धावा. जोरदार टाळ्या द्या या संघासाठी. अप्रतिम 100चा आकडा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पार केला जातोय. 101 धावा आणि स्वतः 46 धावांची नाबाद वैयक्तिक खेळी, झुंजार झंझावत जिगरबाज खेळी, 6 षटकांचा समावेश. हिरेन पाटील यांच्यावर मदार असेल परंतु एका खेळाडूवर निर्भर राहणं चुकीचं ठरेल. कृपेश पाटील सारखा खेळाडू आहे. चला या टॉस साठी जाणार आहोत आपण. जे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील, चामुंडा वॉरियर्स वेद 11 टेंबोडे वर्सेस शिवतेज फायटर्स पारगाव. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण टॉस कडे जाणार आहोत. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार जर हिरेन पाटील आणि कृपेश पाटील यांनी जर ठोठावले तर आरके इलेक्ट्रॉनिक्स वालीव चे प्रोप्रायटर विनोदजी प्रजापती यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चला या आपण टॉस करणार आहोत. जास्त वेळ घेणार नाहीये कारण मॅच स्टार्ट आहे. एखादी स्नेक वगैरे जर लागली तर थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट होईल.